आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट ह्या दिवशी प्रत्येक भारतीयाला भारत स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट या दिवशी फक्त भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही, तर भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळणे आणि सन्मानतेचा प्रवास. या प्रवासात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे माहीत आहे का तुम्हाला? चला जाणून घेऊया. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अत्यंत महत्त्वाचं काम बाकी होतं. ते म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळण्याची यंत्रणा किंवा व्यवस्था असणे. आणि यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची ठरली. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष होते. यांच्या नेतृत्वाखाली या संविधानाला अशी दिशा मिळाली की स्वतंत्रता, बंधुता, समानता, न्यायव्यवस्था या महत्त्वाच्या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं. जात, भेद, लिंग कोणतेही असो, कोणतीही सामाजिक परिस्थिती असो, पण भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळावा ही या संविधानाचा विचार होता आणि अजूनही आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्तच राजकीय स्वातंत्र्य नव्हे, पण त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक न्यायव्यवस्थेशिवाय या भारताला स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे हा विचार मांडला. म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळालं हाच फक्त अभिमान आपण सगळ्यांनी न बाळगता या भारतातील संविधानातील स्वातंत्र्य, समानता, बंधुत्वता, न्यायव्यवस्था या सगळ्या मूल्यांच्या तत्वांचे पालन करण्याची जबाबदारी पण आहे. भारत 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण या भारतातील नागरिकांच्या हक्कांशी निगडीत असे मूलभूत विचार मांडण्यात आले आणि पुढे अंमलात आणण्यात आले. सो ह्या गोष्टीसाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हे नेहमी स्मरणात राहते. जय संविधान, जय भारत.